पनवेल बरोबरच उरण नगरपालिकेच्या निवडणुकींची रणधुमाळी जोरात सुरू आहे। उरण नगरपालिकेत शिवसेना, भाजपा, शेका पक्ष, आरपीआय अशी महायुती निवडणूक लढवित आहेत। या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी सिनेतारका व भाजपाच्या खासदार हेमा मालिनी प्रचार सभेला उपस्थित राहिल्याने महायुतीच्या विजयाची खात्री वाढली आहे। उरण नगर परिषदेच्या महायुतीच्या उमेदवारांच्या या जाहीर प्रचार सभेला उरणकरांनी प्रचंड गर्दी केली होती। या प्रचार सभेला महायुतीचे उमेदवार तसेच शिवसेनेचे नेते मनोहर भोईर, पंचायत समिती सभापती निकिता भोईर, भाजपा तालुका अध्यक्ष महेश बालदी, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, उरण नगर परिषदेचे नगराध्यक्ष वैशाली बंडा, प्राध्यापक LB पाटील, शेका पक्ष शहर सचिव परेश तेरडे आदी मान्यवरांसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। या जाहीर सभेत महायुतीच्या वतीने उरण शहराच्या विकासाचा जाहीरनामा प्रमुख पाहुण्या खासदार हेमा मालिनी यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला। शिवसेना नेते मनोहर भोईर यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका करीत महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन यावेळी मतदारांना केले। ही महायुतीची सत्ता कार्यरत करत आहे। दुर्दैव एवढंच की या देशामध्ये काँग्रेसचं राज्य, महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं राज्य, काँग्रेसला कोणाचाही पडले नाही। गरीब दीनदुबळ्या जनतेचं किती हाल होतात, किती ज्यांना गरीब जनता, दुबळी जनता, शेतकरी बांधव आत्महत्या करतात, त्याची त्यांना काही पर्वा नाही। आणि ह्यांना फक्त दिसतोय ते आपली सत्ता उपभोगायची आणि सत्तेच्या माध्यमातून जनतेने जमा केलेला पैसा, जनतेने टॅक्स रूपाने भरलेला पैसा हा लुबाडण्याचं कार्य एकमेव कार्य काँग्रेस सरकार करत आहे। उरण नगर परिषदेच्या महायुतीच्या प्रचाराला आलेल्या खासदार हेमा मालिनी यांनी काँग्रेस पक्षाने देशाची केलेली अधोगती, काँग्रेसच्या खासदारांनी आणि मंत्र्यांनी केलेला प्रचंड भ्रष्टाचार यावर प्रकाश टाकीत काँग्रेसचा खरा चेहरा मतदारांसमोर आणला। तसेच महायुतीच्याच उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले। ये चुनाव जो है म्युनिसिपल काउंसिल का, ये बहुत ही जरूरी है और इस पर सुना है महेश और इनके साथी लोग शिवसेना के अलायंस काफी 15 साल से यहाँ पर आप सब लोगों की सेवा कर रहे हैं और बहुत अच्छा काम करते आ रहे हैं और मैं चाहती हूँ कि आगे भी वो ऐसे ही काम करें, तो इसके लिए आपको इनका साथ देना पड़ेगा। और इन्होंने ये भी वादा किया है अभी कि यहाँ पर इतना अच्छा सुविधा नहीं है हॉस्पिटल्स का, तो जो ये बनाना चाहते हैं खुद के ट्रस्ट के द्वारा अपने खुद के बलबूते पे एक बहुत बड़ा हॉस्पिटल बनाएंगे, जिसकी वजह से आप लोगों को यहीं पे पूरी अवस्था बन सकती है। कुछ इमरजेंसी हो तो सुना है आप लोगों को वासी जाना पड़ता है, तो ऐसा नौबत न हो, इसके लिए वो खुद अच्छी तरह से सोचकर यहाँ के आप लोगों के लिए बना रहे हैं। और ये भी सुनने में आया कि यहाँ के लोग बहुत ही मिलजुल कर रहते हैं, हिंदू मुस्लिम भाई बहन सब लोग एक साथ बहुत ही शांति। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी गेली 7 वर्षे आंबेडकरी जनतेची मागणी असून सुद्धा काँग्रेस सरकार चालढकल करीत होते व फक्त निवडणुकांतून केवळ आश्वासने देत होते। मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी जसे बाबासाहेबांनी धडाकेबाज निर्णय घेतले त्याप्रमाणे धाडसी निर्णय घेऊन इंदू मिलवर कब्जा मिळवला। त्याबद्दल शेतकरी कामगार पक्ष व महायुतीच्या वतीने मी अभिनंदन करतो, असे प्रतिपादन आमदार विवेक पाटील यांनी पनवेल येथे एका कार्यक्रमात केले। पनवेल येथील शेतकरी कामगार पक्ष मध्यवर्ती कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते। या प्रसंगी माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे, बाळाराम पाटील, सुनील गरज, शिवदास कांबळे, नारायण शेठ गरज, SK नाईक, राम भोईर, हरचंद सिंग सग्गू, वजूभाई सादराणी आदी मान्यवरांसह महायुतीचे कार्यकर्ते व आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार विवेक पाटील यापुढे म्हणाले की बाबासाहेबांनी सर्व समाजाला सोबत घेऊन प्रस्तावित रूढी परंपरा विरुद्ध बंड पुकारून त्या बंद पाडून दलित समाजाला न्याय मिळवून दिला। डॉक्टर बाबासाहेबांच्या पदचिन्हावर चालत त्यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी साठी किंवा त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे।
सदर जागेवर आंबेडकर भवन व्हावे यासाठी आम्हीही सरकारकडे पाठपुरावा करू व आनंदराज यांच्या आंदोलनाला आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत असे आमदार विवेक पाटील यांनी यावेळी जाहीर केले। या ठिकाणी मला काल खरोखर अतिशय आनंद झाला की बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदुमिलची जागा देण्यासाठी काँग्रेसचं सरकार गेली 7 वर्षे जे भूलतापा देत होतं, जे चालढकल करत होते, फक्त निवडणुका आल्या की त्या ठिकाणी आश्वासन देत होतं। पण या ठिकाणी मला अतिशय आनंद होतो की बाबासाहेबांचे नातू आनंदराज आंबेडकर, बाबासाहेबांनी जसे धडाकेबाज निर्णय घेतले त्यावेळेस बाबासाहेबांनी सर्व समाजाला सोबत घेऊन चालू प्रस्थापित चालू रूढी होत्या त्या बंद पडून दलित समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला। आज सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी काँग्रेसवाले जागा देत नसतील तर बाबासाहेबांचे नातू लाखो अनुयायांना घेऊन ती जागा ताब्यात घेतली याबद्दल मला निश्चितपणे आनंद आहे। आणि सरकारला दाखवून दिलंय तुम्ही द्यायची असेल, देणार असाल, या नुसत्या तुमच्या ज्या काय अफवा किंवा वल्गना आहेत या वल्गनावर आता आम्ही विश्वास ठेवणार नाही। आता आम्ही आमच्या हिमतीनं या ठिकाणी ती जागा ताब्यात घेतलेली आहे आणि पुढचं जर गव्हर्नमेंट जर करणार नसेल तर या ठिकाणी आपण त्या ठिकाणी वर्गणी गोळा करून शिवसेनेचा त्याला पाठिंबा आहे, शेतकरी कामगार पक्षाचा आमचा पाठिंबा आहे, सगळ्या विरोधी पक्षाला पाठिंबा देऊन सरकारने करो ना करो आपण हे स्मारक चांगल्या रीतीचं उभं करून ठेवल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं काम आनंदराज आंबेडकरांनी पुढाकार घेऊन करावं। त्याला शेतकरी कामगार पक्ष निश्चितपणे पाठिंबा देईल अशी ग्वाही या ठिकाणी देतो। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख बबनदादा पाटील म्हणाले की खासदार या नात्याने एकनाथ गायकवाड यांनी आंबेडकर भवनाच्या बाबतीत पुढाकार घ्यायला हवा होता। आंबेडकर भवनासाठीचे प्रयत्न दूर राहिले। जेव्हा आनंदराज आंबेडकर व इतर अनुयायांनी इंदू मिलचा ताबा घेतला तेव्हा गायकवाड महोदय दिसले सुद्धा नाहीत। कालच खांद्यामध्ये आपल्या माहितीसाठी सांगतो खासदार गायकवाड आले आणि त्यांनी सांगितलं या पनवेलसाठी जे करायचे असेल ते मी दिल्लीत खासदार आहे काँग्रेसच्या सभेत सांगितलं। मी मुंबईमध्ये राहतो, मला त्या एकनाथ गायकवाडांना विचारायचं आहे कायला बाबासाहेब आंबेडकरांचे महत्वाचं तुम्ही काम करा मग पनवेलच्या काँग्रेसवाल्यांना येऊन हे तुम्हाला करायचं काम आहे। तुम्ही जे दिल्लीत आहात ते बाबासाहेबांचं राहिलेलं मोठं काम काल 6 तारखेला आंबेडकर साहेबांचे नातू यांनी त्या जागेचा लाखोंच्या संख्येने जाऊन ताबा घेतला। तिथे गायकवाड कुठे आपल्याला दिसलेले नाही आणि त्या ताब्याला ती जी मिल ताब्यात घेतले तिथे जे स्मारक बांधायचं आहे त्याला आमचे कार्यकर्ते उद्धवजी ठाकरे साहेब यांनी पाठिंबा दिलेला आहे। उद्धवजींचा पाठिंबा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र शिवसेनेचा पाठिंबा त्याला आहे। श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त तसेच दत्त नाम यज्ञ अखंड प्रज्वलित अग्नि यज्ञकुंडाच्या 11व्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री क्षेत्र नारायणपूर येथे परमपूज्य श्री 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 नारायण महाराज यांच्या नेतृत्वाखाली 3 दिवसीय भव्य सोहळा साजरा करण्यात येणार आहे। या भव्य सोहळ्यासाठी मुंबई पनवेल येथून 200 भाविक भक्त श्री क्षेत्र नारायणपूर येथे जाण्यासाठी निघाले आहेत। मुंबईमधून निघालेल्या पायी यात्रेचे बुधवारी खांदेश्वर मंदिर येथे स्वागत करण्यात आले। यावेळी मुंबई येथून आणण्यात आलेल्या ज्योतीचे पंचायत समितीचे माजी सभापती काशीनाथ पाटील, आसुडगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शशिकांत शेळके, एपीएमसीचे संचालक गोपाळ भगत, प्रकाश मात्रे यांनी स्वागत केले। खांदेश्वर मंदिरात विश्रांती घेऊन ही पायी यात्रा नारायणपूरला रवाना झाली। यावेळी यात्रेमध्ये सहभागी श्रद्धाळूंबरोबर आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली। 2000 साली श्री क्षेत्र नारायणपूर तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे सद्गुरू नारायण महाराज यांच्या आधिपत्याखाली 200 कोटी शिवदत्त नामयज्ञ संपन्न झाला होता। त्याचा 11वा वर्धापन दिन आणि त्याचबरोबर दत्त जयंतीचा भव्य सोहळा साजरा होत असतो आणि या वर्धापन दिनानिमित्त मुंबई, ठाणे, पनवेल, श्री क्षेत्र नारायणपूर अशी पायी ज्योत यात्रा जात असते। तर त्याचा हा 11वा वर्धापन दिन आहे। या यात्रेबरोबर जवळजवळ एक 200 भाविकांचा ग्रुप असतो। त्या ठिकाणी पनवेल येथे आम्ही पोहोचतो आणि इथून पुढे संध्याकाळी नारायणपूरकडे प्रयाण होतो।
पनवेल नगर परिषद प्रभाग क्रमांक 10 मध्ये महायुतीच्या उमेदवारांचा झंझावती प्रचार सुरू आहे। या प्रभाग क्रमांक 10 मधून महायुतीचे गणेश कडू, माजी उपनगराध्यक्ष जयवंत महामुनी, मीरा म्हात्रे, प्रज्ञा भुजबळ निवडणूक लढवित असून या उमेदवारांना मतदारांचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे। पनवेल नगर परिषद प्रभाग क्रमांक 10 मधील उमेदवारांची नवीन पनवेल व पोदी विभागात प्रचार रॅली काढण्यात आली होती। या रॅलीला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने प्रभाग क्रमांक 10 मधील महायुतीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास सर्वांना वाटत आहे। महायुतीच्या या निवडणूक प्रचार रॅलीमध्ये आमदार विवेक पाटील, जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष सुनील घरत, एपीएमसी पनवेलचे सभापती राजेंद्र पाटील, सोमनाथ नाईक, शिवदास कांबळे, अजय कानपिळे आदी मान्यवर सहभागी झाले होते। यावेळी काँग्रेसच्या भ्रष्ट कारभारावर आणि मतदारांची दिशाभूल करण्यासाठी दडपून खोटे सांगण्याच्या पद्धतीवर आमदार विवेक पाटील यांनी कडाडून हल्ला केला की प्रशांत ठाकूर यांनी स्वतःच्या KIPL कंपनीसाठी 12 कोटीचा गाळ काढण्याचं टेंडर त्या ठिकाणी एस्टिमेट बनवलं होतं डेरंग धरणाचं। आमच्या या बहादर नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांना त्याला हरताळ पासून माननीय सुनील तटकरे यांच्याकडनं मदत घेऊन 5 लाख रुपयाच्या खर्चामध्ये 12 कोटीचे काम करण्याची जादू करणारे हे आमचे महाविद्यालय, हे आमचे कार्यकर्ते आहेत, हे आमचे पदाधिकारी आहेत, हे सांगायला मला निश्चितपणे अभिमान वाटतो। आणि हे आपल्याला करून दाखवायचंय। आपल्याला नगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवायचा आहे आणि तो अशासाठी फडकवायचा आहे का गॅरंटीने मी सांगतो, जय म्हात्रे नगराध्यक्ष असताना महाराष्ट्रामध्ये पनवेल नगरपालिका ही एक आदर्श नगरपालिका म्हणून त्यांनी जशी नावारूपाला आणली, त्याच पद्धतीने आपली सत्ता आल्यानंतर ही पनवेल नगरपालिका देशातली एक नगरपालिका केल्याशिवाय ठेवणार नाही, हा विश्वास आपण या निमित्ताने मतदार बंधूंना दिला पाहिजे। पनवेल नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक 11 डिसेंबर रोजी होत आहे। प्रभाग क्रमांक 7 मधील महायुतीचे उमेदवार शिरीष बुटाला, वैशाली बद्रिके, नूर सुरमे, जैनम शेख हे उमेदवार निवडणूक लढवित आहेत। या उमेदवारांना मतदारांचा चांगला पाठिंबा मिळत असल्याने या प्रभागातील महायुतीचे उमेदवार बहुमताने विजयी होतील असा विश्वास मतदारांना वाटत आहे। प्रभाग क्रमांक 7 मधील महायुतीचे उमेदवार शिरीष बुटाला, वैशाली बद्रिके, नूर सुरमे, जैनब शेख यांच्या प्रचार सभेचे बुधवारी पटेल मोहल्ला येथे आयोजन करण्यात आले होते। या प्रचार सभेला मार्गदर्शन करण्यासाठी आमदार विवेक पाटील, माजी उपनगराध्यक्ष आरिफ पटेल, वाहिद जनाब आदींना आमंत्रित करण्यात आले होते। तर यावेळी डॉक्टर आरिफ दाखवे, पंचायत समितीचे सदस्य हरीश केणी, शिवसेना नगरसेवक अतुल पलन, फक्कूबाई मुबारक आदी मान्यवरांसहित महायुतीचे उमेदवार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। काँग्रेस पक्ष हा केवळ पैसेवाल्यांचाच पक्ष झाला असून सामान्य माणसाचा काँग्रेस पक्षावरून विश्वास उडाला आहे। पूर्वी तत्वाचं, विकासाचं राजकारण करणारा काँग्रेस आता फक्त पैशाचं राजकारण करीत आहे। पनवेलच्या नगरपालिका निवडणुकीत ठाकूर यांनी काँग्रेसचा एक तरी उमेदवार पैशाशिवाय जिंकून दाखवावा असे आव्हान वाहिद जनाब यांनी काँग्रेस पक्षाला केले आहे। लेकिन आजकल का जो माहौल बना है ना, ये खुली तौर पे गरीबों और अमीरों की एक लड़ाई हो गई है। कोई भी आदमी कांग्रेस का कितना ही बड़ा आदमी है बोले कि मैं चुन के अपनी जात पे आता हूं या अपने कर्मों से आता हूं, तो बिल्कुल झूठा आदमी है। आज ठाकुर कंपनी का एक भी आदमी पैसा खर्च किए बगैर जीत के दिखाए किसी गरीब के सामने, मैं पनवेल छोड़ दूंगा बगैर पैसा खर्च किए। एक एक के घर में जनरेटर जा रहा है, एक एक के घर में लैपटॉप जा रहा है, बाइक जा रही है। ये क्या है? एक वोट के पीछे इतना खर्चा क्यों? ये सिर्फ सत्ता चाहिए और जीत के आने के बाद फिर उनके पार्टी के जो लोग होते हैं वो सिर्फ उनकी चमचागिरी करें, उनके खिलाफ कुछ ना बोले तो वो पार्टी में है। अगर उनके खिलाफ बोला तो उनके बिल्कुल खिलाफ हो गया तो उसकी तरफ वो दरगुजर करते हैं, उसके कामों को, उसकी हस्ती को मिटाने की कोशिश करते हैं। जैनब शेख आज से पहले जिस पार्टी में थी, किस युति में थी, सबको मालूम है। आज शेखा के साथ में, शिवसेना के साथ में, आज उसकी वजह क्या है? हमारे घर से
चुन के आए थे हमारे मैडम, वो उन्होंने बीच वक्त में छोड़ दी, सरकार छोड़ी या अपनी सीट छोड़ी, जो भी किया उनके अगेंस्ट जाने की वजह से हुआ। अगेंस्ट जाने की वजह क्या थी? हमको तो अल्लाह के करम से उनके पैसों की जरूरत नहीं थी, हम उनके दबाव में आने वाले नहीं थे, और तलवे चाटू कंपनी हमारे पास तो है ही नहीं। रामशेठ ठाकूर यांना कॉन्ट्रॅक्ट घेतल्याशिवाय झोप लागत नाही। नगरपालिकेची सत्ता फक्त कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठीच हवी आहे। 2.5 वर्षाच्या कालखंडात आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मिळाली नाहीत म्हणून अनेक वेळा त्यांनी महायुतीच्या कामावर स्टे आणण्याचे काम केले, असे प्रतिपादन यावेळी आमदार विवेक पाटील यांनी केले। का जे खानदारी आहेत, ज्यांना तुमच्या पैशाशी घेणं देणं नाही, ज्यांना पाहिजे फक्त सन्मान, ज्यांना पाहिजे समाजाची सेवा, आणि त्या सन्मानापासून तुम्ही जर रोखत असाल, समाजापासून सेवेपासून जर त्यांना रोखत असाल, जी समाजसेवा करण्यासाठी ते निवडून आलेले आहेत, त्याच्या जर तुम्ही आड येत असाल तर तुमच्या लात मारून त्या ठिकाणी बाहेर झाल्याशिवाय राहणार नाही। हा पाना बाळगणारे लोक आहेत, त्यांचा विषयी आम्हाला अभिमान असतो। आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला सांगेन की या निवडणुकीमध्ये निवडून लढत असताना विवेक पाटलांनी काय केलं, विवेक पाटलांनी 15 वर्ष काय केलं? अरे विवेक पाटलांनी 15 वर्ष काय केलं म्हणून तर विवेक पाटील 4 वेळा आमदार झाला। फुकट काय झाला नाही आमदार, विवेक पाटील 4 वेळा आमदार झाला, काहीतरी केलं म्हणून आमदार झाला। पण ज्याला 5 वर्षासाठी नगराध्यक्ष बनवले होते त्याला 2.5 वर्षामध्ये हाकलून दिला लोकांनी। आम्ही नगरपालिकेचा कॉन्ट्रॅक्ट कधी विवेक पाटलांनी घेतलं नाही, ते राम ठाकूरला कॉन्ट्रॅक्ट घेतल्याशिवाय करमत नाही। या लेंडाळ्या तलावाचं काम अरे आम्ही मंजूर केलं, त्यासाठी निधी उपलब्ध केला। आम्ही सांगितलं मस्जिदच्या बाजूला त्या ठिकाणी आम्ही हिरवळ करू, त्या ठिकाणी चांगली गार्डन करू। आज मस्जिदची जी इमारत आहे ती नमाजीसाठी कमी पडते, त्या ठिकाणी अजून जागेची गरज आहे, आणि त्या गरज या तलावाच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये आम्ही घेतलं की त्या ठिकाणी अजून जागा आम्ही जोडणी करू, आणि लोकांना जे रस्त्यावर नमाजीला पडावं लागतं त्याला एक चांगले हिरवळ करून चांगल्या जागेत हे आम्ही केलं। कॉन्ट्रॅक्टर आहे बीके ठाकूर, कोणतरी गव्हाण कोपरचा काँग्रेसवाला कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याला सांगितलं काम नको करू, एवढं काम केलं असतं पुन्हा शेका पक्षाचं महत्व वाढेल। असली पाप आम्ही करत नाही। पनवेल जवळील सोमटणे गावाच्या हद्दीत असलेल्या अपोलो लॉजिस्टिक या वेअरहाऊसमध्ये बुधवारी सायंकाळी 6:30 ते 7च्या दरम्यान मालाने भरलेला कंटेनर हाताळताना 4 कामगारांनी योग्य काळजी न घेतल्याने झालेल्या दुर्घटनेत 2 कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर 2 गंभीर जखमी झाले असून त्यांना पनवेल येथील गांधी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे। अपोलो लॉजिस्टिक येथे झालेल्या कंटेनरचे झाकण उघडताना येथील 4 कामगारांनी गॅस कटरचा वापर केला। त्यातून कंटेनर उघडत असताना आतमध्ये गॅस तयार होऊन अचानकपणे स्फोट झाला। यात कामगार मधुकर घरत, फारुक अहमद हे 2 गंभीररित्या जखमी होऊन मयत झाले, तर हर्षद सिद्दीकी, मनोज कुमार शर्मा हे जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या घटनेची माहिती मिळताच नवीन पनवेल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वालचंद मुंडे यांनी तात्काळ पोहोचून घटनेची माहिती घेतली, तसेच उपस्थित पत्रकारांना या घटनेची अधिक माहिती दिली। सोमटणे गावामध्ये अपोलो लॉजिस्टिक आहे, त्या लॉजिस्टिकमध्ये एक चायनावरून एक कंटेनर इम्पोर्ट केलेला होता। त्या कंटेनरचा दरवाजा उघडत नाही म्हणून कंपनीमधले जे अपॉइंटेड जे वेल्डर आहेत त्या लोकांनी तो दरवाजा वेल्डिंग करून तोडून काढण्यासाठी वेल्डिंग करत असताना सदर कंटेनरला आग लागली, आणि आग लागल्यामुळे तो गॅस साचून गॅस जमा होऊन तो कंटेनरचा पत्रा फाटला। त्याच्यामुळे 2 जण इंज्युअर्ड झाले आणि 2 जणांची डेथ झाली। ज्यांची डेथ झाली त्यांचं नाव एक मधुकर घरत, तो राहणार भातांचा आहे, आणि जे दुसरा आहे फारुक अहमद, तो चेंबूरचा आहे, आणि इंज्युअर्ड लोक आहेत ते मनोज शर्मा आणि दुसरा सिद्दीकी, हे 2 जण इंज्युअर्ड झालेले आहेत। त्यांच्यावर पनवेलच्या गांधी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। कर्नाळा आजतक बातमीपत्राबाबत आपणास काही सूचना करायची असेल, काही माहिती द्यायची असेल किंवा जाहिराती संदर्भात तर आम्हास संपर्क साधा। आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळा आजतक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल। आमचे फोन नंबर आहेत 9323 855 055
किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaastak@gmail.com. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर.